तुमचं पण यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला पण यूट्यूबवरती काम करायचं आहे. मी जी गलती केली तुम्ही अजिबात गलती करू नका बरं का. चला मग सांगते कोणची गलती मी केली होती. समोर तुम्हाला सांगणार ते स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि ही गलती अजिबात करायची नाही आहे तुम्ही. नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता तुम्हाला थंबनेलवरून कळालंच आहे आज कोणत्या विषयावर आपण बोलणार आहोत म्हणून. तर फायनली माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे, सर्वांना माहीतच आहे. पण मी काय चुका केल्यात, माझ्याकडून काय गलती झाली आणि मला प्रॉब्लेम किती आला हा मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. थंबनेलवरच मी माझं प्रॉब्लेम काय होता हे मी तुम्हाला फोटो दावलेलाच आहे. समोर बी सांगणारच आहे की मला कशाचा प्रॉब्लेम झाला होता. मी जी गलती केली ती तुम्ही अजिबात करू नका. आणि चॅनल मोनोटाईज करायला सगळ्यांनाच तेच असतं की जेव्हा आपण यूट्यूब चॅनल चालू करतो की आपल्याला डायरेक्ट वाटतं की माझं चॅनल कधी मोनोटाईज होईल. आणि मोनोटाईजचा क्रायटेरिया कंप्लीट करायचा सगळ्यांना माहीतच आहे. शॉर्टचा आणि लाँगचा 4000 वॉच टाईम कंप्लीट करायचा आणि 1000 सबस्क्रायबर हे सर्वांना माहीतच आहे. जे यूट्यूब प्लॅटफॉर्मवर येतात त्यांना माहीतच आहे की हे आपला क्रायटेरिया कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे मोनोटायझेशनसाठी. आपण एवढे दिवस काम करतो, त्याच्यामध्ये काम केल्याच्या नंतर जर अप्लाय बटन आपण केलं आणि पुढं जर प्रॉब्लेम आला ते वेगळं टेन्शन असते की आपण एवढे दिवस झाले की आपण यूट्यूबवरती काम करतो. आता मला पण जवळजवळ 2.5 वर्ष झालेलं आहे यूट्यूबवरती काम करून. एवढ्या दिवसची मेहनत आणि आपण भरपूर मेहनत असते व्हिडिओ करायला आणि टाकण्याला. आणि आपण जेव्हा अप्लाय करतो तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो समोर. आणि प्रॉब्लेम आल्याच्यानंतर जर बोलले की एक्सेप्ट होत नाही तर ते टेन्शन वेगळंच. मी जी गलती केली ते तुम्ही करू नका. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि 15 दिवस होऊन गेले माझं चॅनल मोनोटाईज झालेलं. सध्या झालेलं आहे माझं चॅनल मोनोटाईज. 15 दिवसाच्या नंतर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते, कारण की मला नव्हता बनवायचा. पण म्हटलं चला आपण बनवूया, आपल्यामुळं कोणाला जर मदत होत असेल तर बनवायला काय हरकत आहे. तर मग असं झालेलं. आणि जेव्हा मी मोनोटाईज करायचं होतं मला चॅनल, तर मला एका मनामध्ये भीती होती की आपल्याला जमतं आहे का नाही जमत. मी यूट्यूबवरती आता भरपूर 2.5 वर्षापासून काम करते, तर माझी भरपूर ओळख आहे. मी भरपूर जणांची व्हिडिओ बघते. एका ताईला बोलले पण माझं चॅनल मोनोटाईज करून दे म्हणून. तिला पैसे पण पे केले होते, पण तिच्याच्यानं काही झालं नाही. आणि प्रॉब्लेम म्हणजे 4 दिवस अप्लाय बटन करून पहिली स्टेप माझी झालेली आणि दुसरी स्टेप व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर तुम्हाला इथं साईडला दिसतच असेल काय आलेलं आहे म्हणून, ते तुम्ही बघू शकता. पहिली स्टेप माझी झाली व्हेरिफिकेशन कंप्लीट. आणि जी दुसरी स्टेप आहे गुगल ॲडसेन्सची ती झालीच नव्हती, कारण की त्याला तुम्ही लाल अक्षराचं दिसतंयच ना तुम्हाला. इथे मी फोटो लावते, तुम्ही तो फोटो बघा माझे. मी मी सुरुवातीला पहिली गलती कोणची केली ती तुम्हाला सांगते अगोदर. कारण की आता म्हटलं माझं चॅनल मोनोटाईज होणारच आहे. आता माझा क्रायटेरिया कंप्लीटच व्हायला लागला आहे, तर आपण AdSense अकाउंट बनवून ठेवूया. तर मला नव्हतं माहीत आधी बनवायला लागत नाही म्हणून. तर मी आधी बनवलेलं AdSense अकाउंट. तर ती टू टेप्स व्हेरिफिकेशन माझं म्हणजे तो प्रॉब्लेम आला होता की ते हे होतच नव्हतं. त्याला क्लिक केल्याच्यानंतर ते बोलतात फॉर्म भरा की तुमचं जे पहिलं AdSense अकाउंट आहे ते तुम्ही वापस घ्या आणि तुम्हाला कशासाठी पाहिजे तो सगळा फॉर्म येत होता. त्याच्यामध्ये सगळं डिटेल टाकलं तरी पण ते एक्सेप्ट होतच नव्हता. आणि असं 4 दिवस झालं की मग ते एक्सेप्ट होत नव्हता. म्हटलं परत काहीतरी होऊन बसन, त्याच्यामुळं करायलाच नको. तर मग म्हटलं आता ह्या आय डीने तर होत नाही, तर आपण काय करू दुसरी आय डी टाकून पाहू. तर मग काय केलं आम्ही, दुसरी आय डी जी माझी यूट्यूबची ती नव्हती टाकली, मग दुसरी टाकली. तर तेव्हा व्यवस्थित म्हणजे अप्लाय झालं पूर्ण. म्हणजे ॲडसेन्स अकाउंट परत रिटर्न बनवलं. जे माझं यूट्यूबची ईमेल आय डी त्याच्यावरून नव्हतं बनवलं मी. दुसरी आय डी डाउनलोड केली मोबाईलमध्ये आणि टू टेप व्हेरिफिकेशनमध्ये ती दुसरी आय डी टाकली. मग ती घेतली तिथं. आणि जी माझी मोबाईलची होती ना जी चॅनलची ती घेत नव्हते, कारण की पहिलं बोलले की तुमच्याकडे एकच आपण एका आय डी येऊन एकच AdSense अकाउंट बनवू शकतो. तर ती माझी पहिली गलती होती, कारण की मी अगोदर AdSense अकाउंट बनवलं. आता म्हटलं आपण त्या स्टेपमध्ये चाललो आहेच, तर मग अगोदरच बनवून ठेवूया. आणि सुरुवातीला आपण जेव्हा माहिती असा कोणची गोष्ट आपल्याला माहीतच नाही अगोदरच करून ठेवली की मग कसं चुकी होऊन जाते, आपल्याला नकळत आपल्या हाताने चूक होऊन जाते. तर ती माझी पहिली गलती, कारण की मी
मी अगोदर ॲडसेन्स अकाउंट बनवून ठेवलं आणि आपण जेव्हा कोणाला समजा पैसे वगैरे दिले आणि मदत जर मागितली तर कोणी करत नाही आहे. आणि ती 3 दिवसचा कालावधी खरंच मला लय भीती वाटत होती की खरंच ते होतं आहे का नाही. आपण एवढे दिवस काम केलं यूट्यूबवरती आणि आपलं टू टेक व्हेरिफिकेशन व्यवस्थित ते वेगळंच यायला लागलं आहे. आपण त्याला क्लिक केल्याच्यानंतर ते फॉर्मच भरा बोलते आणि फॉर्म भरल्याच्यानंतर पण परत काही चुकी झाली परत तो प्रॉब्लेम वेगळा. मग अशी भेद मला असं हे करावं लागलं. म्हणजे माझी चुकी सर्वात प्रथम नकळत चूक करून गेले. पण मग ती चूक खूपच मागात 3 दिवस म्हटलं आता चॅनल काही मॉनिटाईज होत नाही आहे. आपण एवढे दिवस काम करत होतो यूट्यूबवरती की आपण एवढे दिवस काम केलं आणि आपण त्या स्टेपला आलो आहे. आणि स्टेपला आल्याच्यानंतर असा प्रॉब्लेम आल्याच्यानंतर ती वेगळंच दशा होऊन जाती. आणि तुम्ही पण असं केलं असेल तर अजिबात करू नका. कारण की अजिबात ॲडसेन्स अकाउंट बनवायचं नाही आहे. बनवल्याच्यानंतर असा प्रॉब्लेम येतो समोर. प्रॉब्लेम आल्याच्यानंतर आपल्याला माहिती पण नसते आपण काय करणार म्हणून. आता समोरून कोणाला विचारलं तर भरपूर यूट्यूबवरती कोणाला DM केला विचारलं पण त्यांचा म्हणजे लवकर आता जे मोठे मोठे क्रिएटर आहेत ते लवकर बघत नाही आहे. आणि कोणी बघितलं म्हणजे रिप्लायच नाही दिला. रिप्लाय कधी दिल्यानंतर जेव्हा चॅनल मी अप्लाय पण केलं आणि माझं मोनटाईज पण झालं तेव्हा रिप्लाय आला. कारण की ते त्यांचे बिझी असतात. त्यांना छोटे क्रिएटरची काहीच एवढे हे नसते. पण असं मोनटायझेशनला मला प्रॉब्लेम आला म्हणजे 3 दिवस खूपच घाबरले होते मी की खरंच माझ्या चॅनल होतं आहे का नाही मोनटायझेशन. की आपण एवढे दिवस मेहनत केली आणि असा प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम म्हणजे मी अगोदर ॲडसेन्स अकाउंट बनवलं म्हणूनच प्रॉब्लेम आला. तर तुम्ही ही गलती करत असाल तर अजिबात करू नका. ॲडसेन्स अकाउंट अजिबात बनवायचं नाही. आपण जेव्हा आपण व्हेरीफाय हे करतो अप्लाय करतो तिथंच त्याच्यामध्येच बनवायचं असते. तर सर्वात प्रथम मी नकळत चूक झाली की ॲडसेन्स अकाउंट बनवलं म्हणून असा प्रॉब्लेम आला. पण माहिती पण नव्हतं ह्या प्रॉब्लेममध्ये कसं आपण प्रॉब्लेममधून निघून जाऊ म्हणून. पण मग आम्ही असंच यूट्यूबवरती बघत करून बघितलं. म्हटलं आपण दुसरी ID टाकून बघूया. मोबाईलमध्ये दुसरी डाउनलोड केली आणि दुसरी डाउनलोड केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकली तर ती लगेच एक्सेप्ट झाली. तर तुम्हाला जर असा प्रॉब्लेम झाला असेल कदाचित माझ्यासारखा तर तुम्ही असं करू शकता. इझिली प्रॉब्लेममधून आपण निघून जातो. पहिली गोष्ट तर यूट्यूबवरती मी एवढे व्हिडिओ बघितले टाकलं त्याच्यामध्ये की याच्यामध्ये काही सोल्युशन आहे का येतच नव्हतं की 3 दिवस बघतच होतो की आपण याच्यामधून काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्याला तर आपण निघून जाऊ याच्यामधून काहीतरी असं. पण काहीच नव्हतं भेटलंच नाही. पण असंच आम्ही मनाने करून बघितलं तर ते सक्सेस झालं आणि फायनली चॅनल मोनटाईज झालं. आता इथून पुढं आपला 4000 वॉच टाईम कंप्लीट झालेला आहे क्रायटेरिया. आता इथून डॉलरचा एरिया चालू झाला की आता $100 आपल्याला जमा करावं लागतात पेमेंटसाठी. इथून पुढचं आता ती स्ट्रगल राहणार आहे चालू. तुम्ही पण ही चूक केली असेल तर करू नका. हा व्हिडिओ पूर्ण बघा. खरंच तुमचा माहितीपूर्व आहे. अगोदर ॲडसेन्स अकाउंट अजिबात बनवून ठेवायचं नाही. आता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत असतो. भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता इथंच सेंड करते. आवडलं तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा. बाय.